ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज गुरुवार. त्यानिमित्त आपल्याकडे जी बाधित व्यक्ती असतात, त्यांना भूतबाधेचा इतर काही त्रास होतो, त्याबद्दल दत्तगुरु चरणी प्रार्थना केली जाते. तशी प्रार्थना आज केलेली आहे. आणि आज तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे की जी की लोक आपल्या इष्टतेसाठी काय करू शकतात आणि काय नाही, थोडक्यात सांगणार आहे का तुम्हाला मी लोक कशा पद्धतीनं करतात ते. कारण काय की मी तुम्हाला खूप वेळा सांगतो की बऱ्याच वेळेस काय होतं की जादूटोणा अथवा ही काय करण्या काय म्हणतो करतात ना लोक काही कुठाने, ती जवळजवळ आपल्या संबंधित लोकच असतात, नातलगच असतात. अगर एक संबंधित जवळपासचेच लोक असतात खूप वेळा, जेणेकरून त्यांना तुमची प्रगती देखवत नाही. अगर तुमचं काहीतरी घ्यायचं असतं त्यांना, तुम्ही समजा भाऊभाऊकीतले असताल, तुम्ही तुमची इस्टेट जमीन जुमला काही पद्धतीनं त्यांना जर इस्टेटीसाठी काहीही करायला लोक तयार आहेत. जर घ्यायचं असेल तर असे प्रयोग केल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं, जेणेकरून त्या माणसाला त्रास द्यायचा, मानसिक त्रास, असा त्रास, हे बाधित त्रास, वेगवेगळ्या त्रासातून त्याला ताण द्यायचा चांगला. म्हणजे त्या तणावामुळे तो नकोसं वाटेल त्याला जीणं, आणि त्यानं हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, हा एक उद्देश असू शकतो त्यांचा. पण असो, एक मी तुम्हाला किस्सा सांगायलो. कारण काय की आपल्याकडे म्हणजे असंच की एक व्यक्तीनं असं केलं की महाराज म्हणले, त्या समजा अमुक अमुक व्यक्तीचा आणि तुमचा काय संबंध वगैरे आहे, काय अगर तुम्ही काय कसं काय तुमचे संपर्क आहेत वगैरे, असं तसं बोलतात. आणि सांगितलं की बाबा समजा आता मी, कुणी येतात माझ्याकडे, खूप लोक येतात ना, म्हणजे असं काही संबंधाचा वगैरे काही संबंध नसतो ना, असं एक काही सल्ल्यासाठी काही कारणास्तव वगैरे येतात माझ्याकडे. काही विचारायचं असतं, काही कुणाचं काही कामानिमित्त. आता आपण समजा काही मुहूर्त वगैरे असतं, कुठलं शुभ काम असतं, काही असतं, त्यानिमित्त कुणाला काही ना काही असतात ना. त्याच्यामुळं काही सांगता येत नाही, म्हटलं कुणाचे असतो नाही म्हणले, एक तुम्ही काही असं काही गोष्टी करतात का म्हणले. म्हणलं काय. म्हणले असं तुम्ही करणी वगैरे काही करतात काढतात. म्हणलं तसला प्रकार आपल्याकडे केला जात नाही. तुम्ही नुसतं ऐका, आता मंडळी तुम्ही ऐका. म्हणलं असा काही प्रकार केला जात नाही माझ्याकडे. मी काही तसं करणी वगैरे करत बी नाही आणि त्याचं शिकलेलो नाही. ते आम्हाला कोणी सांगितलं पण नाही कसं असतं ते. फक्त आम्हाला एकच माहित आहे की ईश्वर सेवा, ईश्वराचा जप वगैरे केला तर अशा कुठल्याही बाधा होत नाहीत, एवढंच आम्हाला शिकवलं गेलंय. तर आम्ही काही तसलं करत नाहीत, काही नाही. मग तुम्हाला कुणाला करायला काढता येत असं. म्हणलं हो, होऊ देत नाहीत ना. त्याच्यावर जर झाला असला प्रयोग तर आम्ही त्यांना मंत्र सांगतो, मंत्राने तुम्ही जप करा, शंभूचा जप करा वगैरे, मंत्र वगैरे असे देतोच ना. म्हणलं ज्याला झाली बाधा त्याला असं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी असं देतोच म्हणलं. तर कुणाची काही प्रगती, कुणाची काही थांबवली तर ती तुम्ही करतात. म्हणलं आम्ही करत नाहीत, आम्ही जप सांगतो, ईश्वराचं करायला सांगतो. अशा गोष्टी, असे वेगवेगळे प्रश्न विचारले. म्हणजे आता ती व्यक्ती कशी, आता आमच्याकडे माणूस आल्यानंतर आम्हाला लक्षात येतं ना, हिचं काय चाललंय, काय हिच्या डोक्यात येते, काय का म्हणून विचारली. म्हणजे त्या व्यक्तीचं असा विचार होता की जी का आपल्या संबंधित आहे, म्हणजे ज्यांना का आम्ही सांगतो, तुम्हाला सारख्याला सांगतो की असं हे बाधा झाली तर करा, ते करा, असं काही, तर त्यांना ती गोष्ट करायची होती. त्या व्यक्तीबद्दल ते विचारतो, त्या व्यक्तीवर त्यांचा प्रयोग चालू होता कुणामार्फत तरी काहीतरी, की ते त्यांना ते त्या व्यक्तीला ताण त्रास वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग करून तिला थंड, म्हणजे तिला अधोगती करायची होती, त्याची प्रगती होऊ द्यायची नव्हती, तिला चळू की पळू करून सोडायचंय.
असं त्यांचा विचार होता. थोडक्यात कळत होतं बोलण्यातून. तर मग ते वेगवेगळं माझ्याकडून काढून गेली माहिती. मी म्हणलं, "आम्ही तसं काही कोणाला त्रास वगैरे होणाऱ्या गोष्टी करत नाहीत. आम्ही काढतोच," म्हणलं. "समजा कोणाला काही झालं असेल तर आम्ही मंत्राद्वारे सांगतो किंवा हे करा, ते करा." तर म्हणले, "आता त्या व्यक्तीला सांगायचं नाही." म्हणलं, "का? तुम्हाला तुमचं काय असेल फीस ते देतो." म्हणलं, "मी फीस कुणाकडून घेत बी नाही, देत बी नाही. कारण मला कोणाला करण्याची काही गरजच नाही. मग सांगायचं नाही." म्हणलं, "तसं कसं? आता आमचं कर्तव्य आहे. आता आपण कुणाला समजा आमच्याकडे आलं, गुरुमंत्र घेतला, दीक्षा दिल्यानंतर आम्ही त्यांना सांगतोच काय सगळ्या गोष्टी. असं करा. कारण गुरुचं कर्तव्य आहे त्या शिष्याचं कल्याण करणं, शिष्याचं हित पाहणं. तसं कसं होईल?" नाही म्हणले, "सांगायचं नाही." मग ती दाब-दडप करायला लागलं. तर बरं ठीक आहे म्हटलं, "नाही सांगत नाही तर नाही. अजिबात संबंध ठेवायचे नाहीत." बरं ठीक आहे म्हटलं. आता हे झाल्या गोष्टी. आता तुम्हाला का सांगायलो ही, की अशा सुद्धा आमच्यावर येळी येतात. मग हे लोक काय करतात, ते समोरच्या व्यक्तीला काही त्यांना प्रयोग करायचे असतात, त्याच्यावर काही करायचं असतं, ते करतात. आता समजा आम्ही नाही केलं, आम्ही समजा नाही सहकार्य केलं, त्याला कुणी उभा राहीन ना, त्याच्यावर कुणीतरी काही अगर त्या व्यक्तीने जरी देवाचं नामस्मरण केलं, ईश्वराचं नामस्मरण केलं, तर त्यांनी कुणीही काहीही करू द्या, काही होत नाही. हे जे करणी बाधा काही बी कुठाने करतात ना, हे सर्व मंत्राद्वारे काही आगुरी विद्याचा वापर करून करतात गोष्टी लोक काही. पण आपल्याला याच्यातून मुक्ती जर हवी असेल आपल्याला, तर दत्तगुरूचा जप आहे, आपला ओंकारेश्वरचा जप आहे, नामस्मरण वाढवायचं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला कुणीही त्रास द्यायला असेल असं बाधेतून काही करून तुम्हाला तुमची दुश्मनी निभवायला असेल, कारण ही दुश्मन काही दूरचे नसतात, आपले जवळचेच नातलागातले कुणीतरी असतं. आपली प्रगती त्यांना देखवत नाही, काही नाही, म्हणून ते काही नाटकं करतात. तुमचं म्हणजे प्रगती म्हणजे समजा मुलाबाळाच्या नोकरीचं कुठलं काही शिक्षणाचं असतं, काही असतं भानगडीनं, त्याच्यात सुद्धा व्यत्यय करतात हे लोक. अगर आपल्या माणसात दुरावा निर्माण करावा, एकाकी पाडावं, असा सुद्धा उद्देश काही असतो तो. लोकांचं काही सांगता येत नाही, काय डोक्यात येईल बसन त्यांच्यात येईल. तर अशा पद्धतीने ते लोक करतात. तर त्यावेळेस आपल्याला जर असं झालं, आपल्याला ताण येईल असला, टेन्शन येत असेल, अशा गोष्टी होत असतील, तर काय करायचं, की नामस्मरण करायचं, फक्त नामस्मरण करायचं. ईश्वराचं नामस्मरण करा, याच्यातून तुम्हाला एक चांगला अनुभव येईल आणि ही जी लोक काही जी करतात त्याच्यातून तुम्हाला नक्कीच मुक्ती भेटेल. दत्तगुरूचा जप करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री दत्तात्रेय नमः असं म्हणत राहा. जपाचा एवढा प्रभाव होतो की खूप काही मोठा प्रभाव होतो. फक्त सतत म्हणत राहायचं. काही तुम्हाला कुणी काहीही करू द्या, तुम्ही याच्यातून नक्कीच बाहेर पडाल. एवढं सांगायचंय. आता कारण कसं आहे, आम्हाला कुणीही येतं आणि टिकली मारून जातं. तर आम्हाला आता सवय लागलेली, कुणी दाब-दडप करतं कशाबी. याला सहकार्य करायचं नाही, ह्याला सांगायचं नाही. असू द्या, आम्ही आमचं समर्थ आहेत. पण तुम्ही काही ताण घेऊ नका. तुम्हाला जर कुठला त्रास होत असेल तर नामस्मरण करा. एवढंच आज असो. याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.